वयाच्या 30 नंतर बऱ्याचदा स्किन सैल पडायला लागते आणि चेहऱ्यावरती सुरकुत्या यायला लागतात. आता खरं तर अँटी एजिंग स्किन केअर रुटीन हे 25 नंतरच सुरू करणं गरजेचं असतं, कारण 25 नंतर आपल्या चेहऱ्यावरती एजिंग साइन्स म्हणजेच वृद्धत्वाची लक्षणं दिसायला सुरुवात होते आणि स्किन एज व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आज मी तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहेत जे अँटी एजिंग म्हणून खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. यामध्ये जे आपण पदार्थ वापरले ते तुमच्या किचनमध्ये किंवा मार्केटमध्ये सुद्धा इझिली अवेलेबल आहेत आणि अगदी स्वस्तात तुम्ही या पदार्थांची खरेदी करू शकता आणि स्किनवरती ते वापरू शकता. यांना वापरणंही सोपं आहे, तयार करणंही सोपं आहे आणि ते चेहऱ्यावरती अगदी उत्तमरित्या काम करतात. त्यामुळे हे उपाय नेमके कोणते लगेचच जाणून घेऊया. यामुळे काय होईल, एक तर तुमची स्किन छान फ्रेश वाटेल, ब्राईट दिसेल, त्याच सोबत ना स्किन टाईट होईल आणि चेहऱ्यावरती वयाच्या आधीच सुरकुत्या येणार नाहीत आणि तुमची एजिंगची प्रोसेससुद्धा डिले होईल. म्हणजे ऑफकोर्स चेहऱ्यावरती सुरकुत्या हे सगळं तर पडणारच आहे, पण ते लवकर नाही येणार सुरकुत्या वगैरे, ते लेट होईल आणि तुमची स्किन जास्त काळासाठी यंग राहील. त्यामुळे आता उपाय नेमके कोणते पाहूयात. सर्वात पहिला उपाय म्हणजे तुम्ही चेहऱ्यावरती बदामाचा तेल लावू शकता. आता जे रोगन बदाम तेल आहे ना, हे तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता. सो तुम्हाला काय करायचं आहे, ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला बदामाचं तेल मिक्स करायचे. तुमची जर स्किन ऑइली असेल तर तुम्ही कमी प्रमाणात बदामाचं तेल घ्या. म्हणजे लिटरली ॲलोवेरा जेलमध्ये एक 4 ते 5 थेंब फक्त बदामाचं तेल वापरा आणि रात्री झोपण्यापूर्वी हे जे मिश्रण आहे ते चेहऱ्यावरती लावून घ्या. समजा जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही डिरेक्टली बदामाचं तेल चेहऱ्यावरती लावू शकता. मग तुम्हाला ॲलोवेरा जेलमध्ये वगैरे त्याला मिक्स करण्याची गरज नाही आहे. सो रात्री झोपण्यापूर्वी बदामाचं तेल हे तुम्ही मॉइश्चरायझर म्हणून वापरू शकता. आता दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे चेहऱ्यावरती ग्लिसरीन लावणे. आता ग्लिसरीन तुम्हाला डिरेक्टली चेहऱ्यावरती लावायचं नाही आहे, कारण की ग्लिसरीन हा जो पदार्थ आहे तो डायल्यूट करूनच लावायचा असतो. मग तुम्ही काय करू शकता, यामध्ये तुम्ही ॲलोवेरा जेलचा वापर करू शकता. सो ॲलोवेरा जेलमध्ये तुम्ही अर्धा चमचा ग्लिसरीन, म्हणजे 2 चमचा ॲलोवेरा जेलमध्ये तुम्ही अर्धा चमचा ग्लिसरीन मिक्स करा आणि हे जे मिश्रण आहे ते रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा. समजा जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही 1 अख्खा चमचा सुद्धा ग्लिसरीन घेऊ शकता आणि तुमची जर स्किन ऑइली असेल तर मग तुम्ही काय करू शकता, रोज वॉटर म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही अर्धा वाटी गुलाब पाणी घेताय तर अर्धा वाटी तुम्ही ग्लिसरीन घेऊ शकता आणि याला मिक्स करून तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरती लावू शकता, ऑइली स्किन असेल तर. आता नेक्स्ट जो उपाय आहे तो म्हणजे विटॅमिन ई ऑइलच्या कॅप्सूल. तुमची जर स्किन ऑइली असेल तर विटॅमिन ई ऑइल कॅप्सूल वापरणं तुम्ही अवॉइड करा, कारण की हे जे तेल असतं ते थोडंसं जाडसर असतं. विटॅमिन ई ऑइल कॅप्सूल म्हणजे ती जी कॅप्सूल असते ना त्याला आपण कट करतो आणि त्यातलं तेल आपण यूज करतो. सो फक्त ड्राय स्किन असणाऱ्यांनीच हा जो उपाय आहे तो करा. तुमची जर स्किन अतिशय ड्राय असेल तर डायरेक्ट विटॅमिन ई ऑइलचं कॅप्सूल तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरती लावू शकता. याने स्किन अतिशय ग्लोईंग होईल, त्याचसोबत चेहऱ्यावरती लवकर सुरकुत्यासुद्धा येणार नाहीत आणि स्किन टाईटसुद्धा होईल. समजा जर तुमची स्किन जास्त तेलकट नसेल, समजा नॉर्मल वगैरे असेल, तर मग तुम्ही ॲलोवेरा जेलमध्ये म्हणजे 1 चमचा ॲलोवेरा जेलमध्ये 2 कॅप्सूल्स मिक्स करून तुम्ही हे जे मिश्रण आहे ते रात्री झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर सारखं चेहऱ्यावरती वापरू शकता. आता काही फेस मास्क मी सांगते ज्यामुळे स्किन टाईटनिंगमध्ये मदत होते. पहिला जो फेस मास्क आहे तो आहे फ्लॅक्स सीड्सचा फेस मास्क. अप्रतिम मास्क आहे. मी तुम्हाला आठवतंय फ्लॅक्स सीड्सचं जेल सांगितलं होतं जे केसांसाठी खूप उपयुक्त ठरतं. तो जो मास्क आहे तो मी शेअर केला होता आणि तुम्ही फीडबॅकसुद्धा मला दिले होते. आता ते सेम जेल आहे ना ते तुम्हाला चेहऱ्यावरती वापरायचं आहे. फक्त आपण हेअर मास्क बनवताना काय केलं होतं, त्यामध्ये आपण तेल मिक्स केलं होतं, पण इथे तुम्हाला तेल वगैरे मिक्स करायची गरज नाही आहे. ते जे जेल आहे ते तुम्हाला बनवायचं आहे आणि ते मास्क सारखं चेहऱ्याला लावायचं आहे. 20 मिनिटांसाठी तुम्हाला थांबायचं आहे आणि मग 20 मिनिटांनी तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे. याने सुद्धा स्किन अतिशय टाईट होते आणि सुरकुत्या लवकर चेहऱ्यावरती येत नाही आणि चेहऱ्यावरती सुंदर असा ग्लो येतो. त्यासोबत ना स्किन एकदम मऊसूत होते आणि हे जेल तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून अगदी 4 ते 5 दिवस सुद्धा वापरू शकता आणि 5 दिवसांनंतर तुम्हाला जर वाटलं की बाबा जेल जसंच्या तसंच आहे, ते खराब नाही झालं, तर पुढचे 2 दिवस म्हणजे आठवड्याभर सुद्धा तुम्ही हे जेल वापरू शकता. फक्त फ्रीजमध्ये स्टोअर करा. नेक्स्ट जो फेस पॅक आहे तो आहे बनाना फेस पॅक. यामध्ये तुम्हाला पिकलेलं केळ घ्यायचं आहे. संपूर्ण पिकलेलं केळ घ्यायचं नाहीये, थोडासा भाग घ्यायचा आणि बाकीचं केळ तुम्ही ऑफकोर्स खाऊ शकता. यामध्ये तुम्हाला दही मिक्स करायचे आणि अर्धा चमचा किंवा 1 चमचा मध मिक्स करायचा आहे. व्यवस्थित याची पेस्ट तुम्हाला करून घ्यायची आहे आणि चेहऱ्यावरती हा जो मास्क आहे तो लावायचा आहे.
15 मिनिटं मास्क चेहऱ्यावरती तसाच ठेवायचा आहे आणि मग 15 मिनिटांनी तुम्हाला मास्क धुवून टाकायचा आहे. तुम्हाला जर लिंबू सूट होत असेल आणि तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचे काही थेंबसुद्धा यामध्ये मिक्स करू शकता. सुंदर पद्धतीने हा जो मास्क आहे तो काम करतो. चेहऱ्यावरती प्रचंड ग्लो येतो. त्याचसोबत स्किन टाईटनिंगमध्ये मदत होते आणि चेहऱ्यावरती जर टॅनिंग वगैरे झालं असेल ते कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होते. लास्ट जो फेस मास्क आहे तो आहे तांदळाचा फेस मास्क. आता तुम्हाला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत आणि त्याची पेस्ट तयार करून त्याच्यामध्ये थोडंसं मध मिक्स करायचं आहे, दूध मिक्स करायचं आहे आणि ही जी पेस्ट आहे ती चेहऱ्याला लावायची आहे. तुम्ही तांदूळ जेव्हा तुम्ही शिजवून घेता ना तेव्हा डिरेक्टली तो जो तांदूळ आहे तो बारीक करून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि आठवडाभर हा तांदूळ तुम्ही चेहऱ्यावरती वापरू शकता. किंवा दुसरा एक उपाय म्हणजे तुम्ही तांदळाची पावडर म्हणजे तांदळाचं जे पीठ असतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. ऑल्सो तांदूळ शिजवताना मीठ वगैरे वापरू नका. भात नाही करायचा आहे, तांदूळ नॉर्मली तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे. आता तांदळाचं पीठ जर वापरताय तर बाकीचे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला सेम वापरायचे आहेत. 1 चमचा तांदळाचं पीठ, त्यामध्ये अर्धा चमचा मध आणि 1 चमचा दूध तुम्हाला वापरायचं आहे. मास्क व्यवस्थित तुम्हाला म्हणजे पेस्ट तयार करायची आहे त्याची आणि समजा जर पेस्ट व्यवस्थित तयार नाही झाली तर दुधाची क्वांटिटी वाढवा आणि पेस्ट तयार करा आणि हा जो मास्क आहे तो चेहऱ्यावरती लावा. हा मास्क खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. टॅन रिमूव्हलसाठी उत्तम आहे, अँटी एजिंगसाठी उत्तम आहे आणि स्किनवरती सुंदर असा ग्लो येतो. त्याचसोबत तुम्हाला माहिती आहे कोरियन्स तांदळाचा वापर किती प्रमाणात चेहऱ्यावरती करतात. त्यांच्या स्किन केअरमध्ये तांदळाचा वापर भरपूर केला जातो. त्यामुळे ऑफकोर्स तांदूळ हे स्किनसाठी उत्तम आहे आणि अँटी एजिंगसाठी तर उत्तम आहेच. त्यामुळे हा मास्कसुद्धा तुम्ही नक्कीच वापरू शकता. यातला कोणताही मास्क आठवड्यातून 3दा रेग्युलरली वापरा. तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये चांगल्या पद्धतीने रिझल्ट दिसून येईल. अशा पद्धतीने स्किन जर सैल पडायला लागली असेल किंवा चेहऱ्यावरती सुरकुत्या यायला लागल्या असतील किंवा तुम्हाला जर अँटी एजिंग स्किन केअर रुटीन सुरू करायचं असेल तर त्यावरती घरगुती आपण कोणते उपाय करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी आपल्या लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.